हसत खेळत शिकूया, शिकणे सोपे करूया हा उपक्रम इयत्ता पहिली व दुसरी या वर्गासाठी राबवलेला आहे. तर हसत खेळत शिकत असताना मुलांना आलेला अनुभव आणि अतिशय चांगल्या प्रकारे मुले शिकले हे आपण मुलांच्याच तोंडून बघूया. तर बघूया आपण कोण काय काय सांगत आहेत. हसत खेळत शिकूया आणि शिकणे सोपे करूया या उपक्रमाची कार्यवाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सवळ येथे शैक्षणिक सत्र 2024-25 आणि 25-26 यामध्ये करण्यात आलेली आहे. तर ज्या वर्गावर हा उपक्रम राबवलेला आहे तो आहे हा इयत्ता दुसरीचा वर्ग, जो मागील वर्षी पहिल्या वर्गामध्ये होता. तर हसत खेळत शिकूया यामध्ये वर्गामध्ये घेतलेल्या विविध कृतींचं मुलं स्वतः तुम्हाला वर्णन करत दाखवत आहे. आपण सुरुवातीला भेटूया. वैष्णवी, सांग बेटा, आपण कोणत्या कृती खेळलो यामध्ये? एका कृतीचे नाव तू सांग. माझे नाव वैष्णवी विजय कुल्ले आहे. मी इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे आणि आम्ही खेळलेला खेळ आहे फासा टाका बेरीज करा, फासा टाका वजाबाकी करा. यात आम्ही हसत खेळत शिकलो. माझे नाव निधी आहे. मी इयत्ता दुसरी शिकत आहे. आम्ही गोष्टीच्या कार्डावरून मोठ्या गोष्टी बनवतो. आम्ही टप्प्याच्या उड्या मारून गुणाकार आणि पाढे वाचायला लिहायला सोपे झाले. आता मला सांग, तुमच्यापैकी या खेळाबद्दल कोण माहिती सांगते की आपण वेगवेगळ्या कृती हसत खेळत शिकलो? सांग बेटा, तुझं नाव? माझे नाव अमित विनोद तिवारी आहे. मी आता दुसरी शिकत आहे. आम्हाला छोटी छोटी कविता तयार करता येते. आम्हाला कोणती शब्द दिले आम्ही त्याच्यावरून एक छोटीशी कविता तयार करू शकतो. माझे 4-5 मित्र मैत्रिणी आहे, ते पण चांगल्या गोष्टी तयार करू शकतात. जसे की टमाटर, भोपळा, भेंडी, काकडी. अतिशय चांगल्या प्रकारे शिकण्याची गती वाढली. मुले सहजपणे कृती करू लागले. जसे की भाषिक कृती असेल, विविध साहित्यातून आणि विविध खेळातून मुले चांगल्या प्रकारे शिकले. हे शिकत असताना त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढला. त्यांना स्वतःला व्यक्त करण्याची शैली बदलली. बरेचशी मुलं कविता करू लागले आणि मुलांना फाशी टाका यासारखे जे खेळ घेतले त्यातून तर अतिशय चांगल्या प्रकारे संख्या तयार करणे, गुणाकार, बेरीज ह्या सर्व कृती ते सहज शिकायला त्यांना शक्य झालं. धन्यवाद.